तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। मात्र कार्यकाळ संपण्याच्या तब्बल 3 वर्षांआधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी हे पाऊल टाकल्याचं सांगितलं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात राज्यातून राज्यसभेची उमेदवारी कुणाकुणाला जाहीर झाली आहे। तर राज्यसभा बिनविरोध होणार हे जवळपास दिसतंय। अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। तर भाजपकडून मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर शिवसेना पक्षातून मिलिंद देवरा हे नव्यानच पक्षामध्ये दाखल झालेले मिलिंद देवरा यांना देखील राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी घोषित झाली आहे। हे सगळे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत राज्यसभेसाठी।